कोणाला आवाज येत नसेल तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करून मेसेज सेंड करायचा आहे. ओके, वी स्टार्ट द फर्स्ट प्रॅक्टिकल. Principles and application of spectrophotometer or calorimeter. Okay, our first practical, 5th semester. Principles of application of spectrophotometer and calorimeter. Okay, spectrophotometer, how to work. ओके, त्याचे कंपोनंट कोणते कोणते आहेत आणि त्याची प्रोसेस काय हे आपण काय करणार आज स्टडी करणार आहे. स्पेक्ट्रोफोटोमीटर ते कसं वर्क करते किंवा त्याचे कंपोनंट कुठले कुठले आहेत स्पेक्ट्रोफोटोमध्ये आणि ते प्रोसेस, त्याची प्रोसेस काय म्हणजे फर्स्ट टू लास्ट सॅम्पल तुम्ही टाकल्यानंतर त्याची शेवट रिझल्ट येतोपर्यंत त्याची प्रोसेस काय हे काय करणार आपण स्टडी करणार आहे. ओके, नेक्स्ट there's a two types. Okay, UV and visible spectrophotometer. Okay, ultra rays and visible spectrophotometer. There are two types of this spectrophotometer, UV and visible spectrophotometer. Okay, then third slide is स्पेक्ट्रोफोटोमीटर मशीन. ओके, और इन्स्ट्रुमेंट ही जी आपल्या लॅबमध्ये जी तुम्ही बघितल्या थर्ड सेमिस्टरला तुम्ही ज्याला बायोकेमला तुम्ही प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट किंवा स्टार्च अनालिसिस केलं स्पेक्ट्रोफोटोमीटरवर. ओके, ते आपलं स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि ते कसं पूर्ण पीसी बेस्ड आहे. तुम्ही जर बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलं तर स्पेक्ट्रोफोटोमीटरला कुठेही डिस्प्ले किंवा कुठेही कीपॅड नाहीये. ओके, तर ते पूर्ण कसं आहे पूर्ण कसं आहे ते कम्प्युटर बेस्ड आहे. ओके, पीसी बेस्ड आहे ते. लेफ्ट साइडला तुम्हाला जो बॉक्स दिसतोय त्यात काय असणार तुमचे क्विट्स असणार आहेत आणि लास्ट जे काय असणार तुमचे तिथे लॅम्प असणार आहेत. ओके, तिथे दोन लॅम्प असणार आहेत, यूव्हीचा लॅम्प असणार आहे आणि एक विजिबलचा लॅम्प असणार आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि कॅम्प्युटरची स्क्रीन दिसते का? येस और नो? हॅलो,
ठीक आहे, आवाज येतोय सर्वांना? ओके. Definition of spectrophotometer. Your first practical exercise number first, principles and application of spectrophotometer and calorimeter. ओके, आज आपण प्रॅक्टिकल स्टडी करणार आहे. त्यातलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे तुमचं स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, त्याच्यामध्ये स्पेक्ट्रोफोटोमीटर हाऊ टू वर्क, ते वर्क कसं करणार आहे किंवा त्याचे कंपोनंट कोणते कोणते आहेत, ओके, त्याची प्रोसेस काय आहे, हे काय करणार आहे आपण स्टडी करणार आहे. In first definition of a spectrophotometer, okay, a spectrophotometer is an instrument that measures the amount of light absorbed by sample. ओके, तुमचं एखादं सॅम्पल असेल, अननोन सॅम्पल असेल किंवा नोन सॅम्पल असेल, तर ती किती प्रमाणात ते लाईट ऍब्सॉर्ब करते आणि किती ऍब्सॉर्ब केल्यानंतर पुढे किती पास करते, हे काय करायचं, स्टडी करायचं आहे फर्स्ट मध्ये. देन स्पेक्ट्रोफोटोमीटर टेक्निक्स आर युज्ड टू मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट इन ए सोल्युशन बाय मेजरिंग द अमाउंट ऑफ ए लाईट that is absorbed by the solution in cuvette placed in a spectrophotometer. फक्त तुम्हाला स्टडी काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनने किती ऍब्सॉर्ब केले आणि पुढे किती पास केले. ओके, फॉर एक्झाम्पल अननोन सॅम्पल असेल तर अननोन सॅम्पल तुम्ही स्पेक्ट्रोफोटोमीटरवर रन केलं आणि तुम्ही 680 नॅनोमीटरला जर ते सॅम्पल रन केलं तर 780 नॅनोमीटरला ते वेवलेंथ किंवा ते अननोन सॅम्पल किती लाईट ऍब्सॉर्ब करणार आहे आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर लाईट किती पुढे पास करणार आहे, हेच आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, आता हे जे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे हे कसं आहे, UV-VIS स्पेक्ट्रोफोटोमीटर 119. ओके, UV म्हणजे काय, अल्ट्रा रेज, VIS म्हणजे विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. आता स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे काय असणार आहे, तुमचं कोणतंही द्रावण असेल सॅम्पलचं, ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा तुमचं अननोन सॅम्पल, त्याच्यामध्ये जे कोणतं इंटरॅक्शन होणार आहे त्याचा स्टडी म्हणजे काय असणार, तुमचं स्पेक्ट्रोफोटोमीटर असणार आहे. ओके, EMR इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि सॅम्पल, तुमचं जे अननोन सॅम्पल असेल त्यामधलं दोघातलं इंटरॅक्शन जे कुठलं असणार आहे त्याचं स्टडी म्हणजे काय असणार, तुमचं स्पेक्ट्रोफोटोमीटर असणार आहे. त्यालाच काय आणायचं, स्पेक्ट्रोफोटोमीटर. आता 11 काय, 119 हे काय तुमचा मॉडेल नंबर आहे. ओके, जर अपग्रेडेशन आलं तर याचा नंबर काय होणार, तुमचा चेंज होणार आहे. त्याच पद्धतीनं हे पूर्ण कसं आहे, पीसी बेस्ड आहे. हे कसं आहे, पूर्ण पीसी बेस्ड आहे. त्याला कुठे तुम्हाला डिस्प्ले किंवा कुठेही कीपॅड दिसणार नाही. ओके, हे पूर्ण कसं आहे, कॅम्प्युटर बेस्ड आहे. म्हणजे कॅम्प्युटरवरून तुम्हाला काय करायचं आहे, सॉफ्टवेअर घेऊन तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे किंवा ते वर्क करायचं आहे. देन फर्स्ट पार्ट ऑफ UV-VIS स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, देन हु इन्व्हेंटेड, अर्नॉल्ड बॅकमन. ओके, 1941 1941 मध्ये फर्स्ट टाइम इन्व्हेंटेड केलेलं कोणी, अर्नॉल्ड बॅकमन. ओके, पर्पज काय याचा, क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ अनालाइज. ओके, तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा एखादं सोल्युशन आहे ते किती प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन ऍब्सॉर्ब करणार आहे हे काय करायचं, आपल्याला स्टडी करायचं. त्याचे प्रिन्सिपल काय, ऍब्सॉर्प्शन. एखादं सोल्युशन किती प्रमाणात त्याचे लाईट वेव्स ऍब्सॉर्प्शन करणार आहे हे जे काय प्रिन्सिपल आहे. त्याची रेंज किती आहे, UV ची रेंज आहे 200 to 400 नॅनोमीटर. ओके, 200 ते 400 नॅनोमीटर. आणि विजिबल की जेणेकरून आपण जे आपल्या नेकड आयज बघू शकतो त्याला काय आणायचं, विजिबल. ते किती रेंज असणार तुमची, 400 to 800 नॅनोमीटर. ओके, 1941 ला अर्नॉल्ड बॅकमन काय केलं, फर्स्ट टाइम इन्व्हेंटेड केलं स्पेक्ट्रोफोटोमीटर. देन पर्पज, क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ अनालाइट. म्हणजे ते एखादा अननोन सॅम्पल असेल ते किती प्रमाणात लाईट ऍब्सॉर्ब करते आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर लाईट पुढे किती पास करते हे काय करायचं, स्टडी करायचं आहे. त्याचं मेन प्रिन्सिपल आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ सॅम्पल. देन द स्पेक्ट्रोफोटोमीटर is a sophisticated type okay is a sophisticated type of colorimeter. म्हणजे colorimeter आणि spectrophotometer यांचे प्रिन्सिपल एकच आहे, absorption of light. okay, where monochromatic light is provided by prism. The bandwidth, okay, of the light passed by filter is a quite broad so that it may difficult to distinguish between
two components are closely related to absorption with a colorimeter. A spectrophotometer is a needed. आता कॅलरीमीटर आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर हे काय दोन्ही एकच आहेत, म्हणजे एकच प्रिन्सिपल आहे दोघांचा. ऍब्सॉर्प्शन ऑफ ए लाईट. The next principles of ultraviolet visible UV visible spectrophotometer. Principles of ultraviolet visible UV visible spectrophoto किंवा spectroscopy. It is based on the principles of absorbance and works in the visible and UV region, okay, of the electromagnetic spectrum किंवा electromagnetic radiation. The region of the electromagnetic spectrum were absorbed by the molecule. It affects the electronic transition of the molecule. Transition occurs from ground state to excited state. The law which governs light absorption is referred as Lambert's and Beer's law. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे लॉ आपण यूज करणार आहे. कुठला? फर्स्ट लॅम्बर्ट्स आणि सेकंड बियर्स लॉ. ओके. Then types of spectrophotometer. एक विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि सेकंड UV स्पेक्ट्रोफोटोमीटर. दोन टाइप्स आहेत, विजिबल आणि UV. जे विजिबल म्हणजे त्याची रेंज किती आहे मागे सांगलेली 200 टू 400 टू 800 नॅनोमीटर आणि अल्ट्रावेव्हचे 200 टू 400. Then instrumentation of UV visible spectrophotometer, okay, किंवा spectrophotometerscopy. Spectrophotometer covers the range of wavelength in the both UV and visible region. Materials used in the spectrophotometer depends upon the wavelength used. आता यात कोणती कोणती वेवलेंथ यूज होणार आहे? ओके, डिफरंट टाइपचे कंपाऊंड असतात. फॉर एक्झाम्पल बायोलॉजिकल सॅम्पल असेल किंवा एखादं मॉलिक्युल असेल, प्रोटीन, DNA, RNA असेल किंवा एखादे केमिकल कंपाऊंड असेल किंवा एखादं सॉइल एलिमेंट जर आपल्याला डिक्टेट करायचं असेल तर त्यासाठी काय असणार, डिफरंट वेवलेंथ तुम्हाला यूज करायचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल 200 टू 800 नॅनोमीटर यातले कोणते तुम्हाला जर केमिकल असेल किंवा बायोलॉजिकल असेल याचे डिफरंट टाइपचे काय असणार तुम्हाला वेवलेंथ असणार आहे. ते कसं सेट करायचं हे काय करायचं, स्टडी करायचं. देन लाईट सोर्स. आता लाईट सोर्स मध्ये काय असणार आहे, ट्युटोरियम आणि हायड्रोजन लॅम्प्स, ओके, फिलामेंट लॅम्प किंवा एक्स रे लॅम्प, हे तीन प्रकार तुमचे काय असणार आहेत, लाईट सोर्स असणार. जर तुम्हाला विजिबल रेज पाहिजे असेल तर तुम्हाला टंगस्टन लॅम्प यूज करायचा आहे. जर युव्ही रेज, ओके, युव्ही रेज म्हणजे जे रेंज असेल ते मला सांगितले, हायड्रोजन असेल, जिनोनियम असेल किंवा ड्युटोरियम असेल, हे तीन लॅम्प तुम्हाला यूज करायचे. आणि जर इन्फ्रारेड असेल, इन्फ्रारेज, ही जर तुम्हाला लाईट यूज करायची असेल तर तुम्हाला कोणती लॅम्प वापरलं पाहिजे, ग्लोबल लॅम्प. लाईट सोर्स तीन प्रकारचे आहेत. ओके, फर्स्ट लॅम्प विजिबल, विजिबल तुम्हाला सॅम्पल रन करायचं असेल विजिबल रेंजचं, तुम्हाला टंगस्टन लॅम्प हा यूज केला पाहिजे. देन युव्ही असेल तर त्याचे तीन लॅम्प आहेत, हायड्रोजन असेल, डिटोरियम असेल किंवा जिनोइन, हे तीन लॅम्प आहेत त्यासाठी, युव्ही साठी. आणि इन्फ्रारेड असेल त्यासाठी फक्त तुम्हाला कोणता आहे, ग्लोबल लॅम्प. सॅम्पल कंटेनर्स म्हणजे तुमचे क्युवेट्स कुठले कुठले असणार आहे, क्युवेट, प्लास्टिक, ग्लास अँड कॉटन्स, हे काय तुमचे क्युवेटचे टाइप्स आहेत. त्यात डिफरंट टाइपचे तुम्ही क्युवेट्स यूज करू शकता. सर्वांना स्क्रीन दिसते ना, मोनोक्रोमॅटिकची स्क्रीन दिसते सर्वांना? हॅलो, मोनोक्रोमॅटिकची स्क्रीन दिसते सर्वांना? येस और नो? हो दिसते होय सर. सर.
ओके, ठीक आहे. मोनोक्रोमॅटर. फर्स्ट मोनोक्रोमॅटर म्हणजे काय? मोनो म्हणजे काय? सिंगल, आणि क्रोमो मीन्स कलर. डिफरंट टाईपचे कलर्स, ओके, त्याचे वेवलेंथ असणार आहेत. आता फर्स्ट लॅम्बडा मार्क्स, ओके. समजा फॉर एक्झाम्पल हे प्रिझम आहे. तुम्ही जर स्लाइड मध्ये बघितलं तर काय ते प्रिझम आहे. प्रिझम मध्ये जर तुम्ही लाईट्स एखादी सोडली किंवा एखाद्या लॅम्पची लाईट जर तुम्ही त्यात जर सोडली तर ते प्रिझम काय करणार आहे? त्या सिंगल वेवलेंथचं किंवा सिंगल लाईट्स काय करणार? डिफरंट टाईपचे लाईट काय करणार? त्याचं कन्व्हर्जन करणार आहे. ओके, हे तुमची काय फर्स्ट लॅम्बडा मार्क्स कोणती असणार आहे? व्हाईट लाईट असणार आहे. ओके, सिंगल बीम लाईट असणार आहे. आणि त्या सिंगल बीम लाईटचं काय करणार आहे? प्रिझम. ओके, डिफरंट वेवलेंथ मध्ये किंवा डिफरंट कलर्स मध्ये काय करणार आहे? प्रिझम लाईट स्प्रेड करणार आहे. लॅम्बडा फर्स्ट असते, लॅम्बडा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि सेवन. हे डिफरंट काय करणार आहेत? ह्या तुमच्या वेवलेंथ असणार आहेत. ओके, डिफरंट टाईपच्या रेस हा पास करणार आहे. त्यालाच काय आणायचं? कलर, क्रोमा म्हणायचं. कलर म्हणजे वेवलेंथ. आणि हे जे कलर्स असणार आहेत हे डिफरंट प्रत्येकाची काय असणार आहे? ह्याची वेवलेंथ वेगळी असणार आहे. ओके, लॅम्बडा फर्स्टची जी वेवलेंथ असणार आहे ती वेगळी असणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त सेकंडची असणार आहे. परत थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशी काय होणार आहे? प्रत्येक लाईटची वेवलेंथ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके, त्याला काय म्हणायचं? मोनोक्रोमॅटर. मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा म्हणजे कलर. डिफरंट टाईपचे कलर हे काय करणार आहे? प्रोड्यूस करणार आहे. ते फक्त सिंगल लाईट नुसार किंवा सिंगल व्हाईट बीम नुसार हे काय करणार आहे? डिफरंट लाईट प्रोड्यूस करणार आहे. त्यालाच काय म्हणायचं? मोनोक्रोमॅटर. ओके, then resolution of a higher from getting then from prism, higher to lower यात काय करणार आहे? लाईट प्रोड्यूस करणार आहे. Prism of higher dispersion in UV range therefore are best suited to work in UV region. Monochromators are also equipped with monochromators are also equipped with colorimeters which convert the diverging light to the collimated light. ओके, फक्त काय करणार आहे? तुमची जी सिंगल बीम प्रिझम असणार आहे ते प्रिझम मध्ये एखादी लाईट पास झाली तर ते काय करणार आहे? प्रिझम डिफरंट वेवलेंथचे लाईट काय करणार आहे? स्प्रेड करणार आहे. ओके, ते काय असणार? तुमचे कलर असणार आहेत, डिफरंट कलर्स असणार आहेत. त्यालाच काय आणायचं? तुमचा लॅम्बडा मार्क्स. ठीक आहे, आता युव्ही VIS किंवा विजिबल स्पेक्ट्रोपोइंटोमीटर ते इन्स्ट्रुमेंटची डायग्राम दिसते सर्वांना तुमच्या स्क्रीनवर. तुमच्या स्क्रीनवर UV-VIS स्पेक्ट्रोफोर्टी पार्ट फर्स्ट ची डायग्राम दिसते का? सोर्स, मोनोक्रोमॅटर असेल, सिल्ट असेल. ओके, येस सर, नो? तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला UV-VIS स्पेक्ट्रोफोटोमीटर पार्ट फर्स्ट इन्स्ट्रुमेंटेशन सोर्स असेल, सिल्ट असेल, मोनोक्रोमॅटर असेल, दिसत नाही सर्व ना? ओके, मग कोणती स्क्रीन तुम्हाला दिसते सध्या? क्युवेट दिसते? क्युवेटची स्क्रीन दिसते सर्वांना? क्युवेटची
ओके ठीक आहे ओके ओके देन फर्स्ट इंस्ट्रुमेंट मोनोक्रोमॅटर ठीक आहे आता स्क्रीन दिसत असेल सर्वांना मोनोक्रोमॅटरची आता या स्क्रीन मध्ये मोनोक्रोमॅटर मोनो म्हणजे असणार आहे सिंगल ओके आणि क्रोमा मीन्स कलर डिफरंट वेवचे असणारे कलर असणार आहे त्याला काय म्हणायचं लॅम्बडा मास्क किंवा वेवलेंथ ओके आता प्रिझम असेल तर प्रिझम मध्ये समजा सिंगल बीम लाईट जर तुम्ही पास केली तर ते काय करणार प्रिझम त्या लाईटच्या डिफरंट वेव्स किंवा डिफरंट वेवलेंथ काय करणार आहे स्प्रेड करणार आहे ओके त्याचा लॅम्बडा फर्स्ट असेल सेकंड थर्ड फोर्थ ओके फिफ्थ सिक्स किंवा सेवन हे प्रत्येकची लाईटची काय असणार आहे वेवलेंथ वेगळी असणार आहे ओके फक्त सिंगल बीम लाईट जर तुम्ही प्रिझम मध्ये पास केली तर ते प्रिझम काय करणार आहे पुढे स्प्रेड करणार आहे डिफरंट वेवलेंथच्या लाईट प्रोड्यूस करणार आहे मग डिफरंट कलरच्या काय करणार लाईट वेव्ह प्रोड्यूस करणार आहे आता लॅम्बडा फर्स्ट असेल तर त्याची वेवलेंथ वेगळी असणार आहे ओके त्याच्यापेक्षा जास्त लॅम्बडा सेकंडची वेवलेंथ इन्क्रीज असणार आहे असं काय होणार आहे त्या डिफरंट वेवलेंथ पुढे इन्क्रीज होणार आहेत किंवा त्याचे स्प्रेड होणार डिफरंट टाइप नेक्स्ट आहे इंस्ट्रुमेंट ठीक आहे ओके UV स्पेक्ट्रोपोडोमीटर पार्ट फर्स्ट ओके जर तुम्ही स्पेक्ट्रोपोडोमीटर बघितलं असेल थर्ड सेमिस्टर वगैरे तर त्याच्या आत जे स्ट्रक्चर असणार आहे ते कसं असणार आहे हे असं असणार आहे ते तुम्ही आता स्क्रीनवर बघता येते ओके फर्स्ट असणार आहे सोर्स असणार आहे ओके सोर्स मध्ये तुमचा लॅम्प असणार आहे तुमचा दिवा असणार आहे ओके आता तीन प्रकारचे लाईट्स आहेत ओके एक यूव्हीची लाईट असणार आहे एक विजिबल असणार आहे आणि दुसरी असणार आहे इन्फ्रारेडची असे तीन लॅम्प वेगवेगळे असणार आहेत आता तुम्ही विजिबलचं करताय कोणती रेंज करताय हे साठी तुम्हाला काय असणार आहे जर युव्ही असेल तर 200 to 400 नॅनोमीटरची तुम्हाला लॅम्प यूज करायचा आहे जर विजिबल असेल तर 400 to 800 नॅनोमीटरचा लॅम्प तुम्हाला यूज करायचा आहे जर इन्फ्रारेड असेल तर मोर दॅन 800 चा लॅम्प तुम्हाला यूज करायचा आहे ओके हे झालं तुमचा लाईट सोर्स आता युव्ही असेल तर तुम्हाला टंगस्टनचा लॅम्प यूज करायचा आहे ओके टंगस्टन लॅम्प असेल तर हायड्रोजन किंवा डिटोरियम आणि इन्फ्रारेड असेल तर ग्लोबल असे तीन प्रकारचे लॅम्प आहेत ओके आता फर्स्ट ओके फर्स्ट सोर्स आता तुम्ही ऑन केला तर ते काय होणार त्यातनं तुमचे बीम काय होणार प्रोड्यूस होणार आहेत त्यातले फक्त आपल्याला सिंगल बीमच यूज करायचं त्यासाठी काय करणार तुमचं सिल्ट हे काय असणार आहे फक्त तुम्हाला जी कोणती जी लाईट आहे किंवा स्टेट लाईट आहे हे तुम्हाला फक्त काय करायचं यूज करायचं त्यासाठी तुम्हाला सिल्टचा पार्ट असणार तिथं त्यामध्ये फक्त सिंगल बीम लाईट होणार आहे पास होणार आहे देन तुमचं असणार आहे मोनोक्रोमॅटो मोनोक्रोमॅटो म्हणजे काय असणार आहे प्रिझम ओके ती जी लाईट आहे सिंगल बीमची तिथे प्रिझम मध्ये पास होणार आहे प्रिझम मध्ये पास होताना काय करणार आहे प्रिझम त्या लाईटच्या डिफरंट वेवलेंथ काय करणार तयार करणार आहे ओके डिफरंट वेवलेंथ लॅम्बडा फर्स्ट असेल लॅम्बडा थर्ड फोर्थ फिफ्थ किंवा सेवन मगाशी बघितल्या पद्धतीने ओके तर ते प्रत्येक लाईटची काय असणार आहे वेवलेंथ ही वेगळी असणार आहे मग तुम्हाला कोणती लाईट पाहिजे तिथे काय करायचं तुम्ही सेट करायचं तुमच्या कॅम्प्युटर बेसवर ती सेट केलं तर तुमचं काय राहणार आहे इथली जी वेवलेंथ आहे ती काय राहणार आहे सेट राहणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल 680 नॅनोमीटर असेल तर 6 नॅनोमीटर ही ब्ल्यू ओके ह्या सेल मधून पास होणार आहे भिंत पुढे काय असणार आहे सेपरेटर जे आता सिंगल बीम पास पुढे गेले ओके समजा एक यातनी लाईट पुढे पास केलाय तर इथे काय असणार तुमचा सेपरेटर सेपरेटर काय करणार आहे ह्या लाईटचं दोन कन्वर्जन करणार आहे दोन विभाजन करणार आहे एक लाईट कंट्रोल ब्लॅकला जाणार आहे ब्लॅक सॅम्पल असेल त्यात काय जाणार तुमची लाईट जाणार आहे ह्यात जी लाईट प्रोड्यूस गेल्या मोनोक्रोमॅटर पासून ती लाईट पुढे गेल्यानंतर काय करणार सेपरेटर लाईटचं डिवायडेशन करणार आहे ओके दोन टाइप्स मध्ये यातली फर्स्ट लाईट तुमची जाणार आहे तुमच्या ब्लँक सॅम्पलला ओके किंवा त्याला काय म्हणायचं कंट्रोल सॅम्पल
आणि सेकंड लाईट जे असेल तुमचं जे अननोन सॅम्पल असेल तुम्ही जे रन करणार आहे डिफरंट केमिकल असेल किंवा बायोलॉजिकल असेल किंवा फॉस्फरस असेल ओके ते तुमचं अननोन सॅम्पल असेल. फर्स्ट एक्झाम्पल असेल ब्लँक. आता ब्लँक सॅम्पल मध्ये काय असणार आहे ओनली लिस्ट ऑर्डर असणार आहे त्यामुळे त्यात तुमचे कुठले कॉन्सन्ट्रेशन किंवा कोणते इलेक्ट्रोड असणार आहे त्यामुळे तुम्ही जे लाईट पास केल्या तेवढीच लाईट काय होणार आहे त्यातनं बाहेर पडणार आहे. ओके त्यात कोणतेही ऍब्झॉर्प्शन असणार आहे त्या ब्लॅक मध्ये कारण ते सोल्युशन तुमचं कसं असणार आहे पूर्ण ब्लँक असणार आहे. म्हणजे I0 जर लाईट पास केली तर I0 लाईट त्यातनं काय होणार आहे बाहेर पडणार आहे. ओके त्या ब्लँक सोल्युशन मधून आणि ते पुढे काय होणार आहे डिटेक्ट होणार आहे त्यालाच काय आणायचं डिटेक्टर. ओके PMT म्हणजे फोटो मल्टिप्लायर ट्यूब. कुठला असणार तुमचं फोटो मल्टिप्लायर ट्यूब म्हणजे खाली सेकंड जे आहे ओके तुमचं अननोन सॅम्पल असणार आहे. अननोन सॅम्पल म्हणजे त्यात काय असणार तुमचे इलेक्ट्रॉन असणार म्हणजे त्यातलं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन काही माहित नाही. ओके मग ते किती प्रमाणात लाईट ऍब्झॉर्ब करते तुम्हाला इथं स्टडी करायचं. फॉर एक्झाम्पल I0 लाईट तुम्ही पास केली ओके त्यातले इलेक्ट्रॉन जे काय असणार आहे ते काय करणार आहे एक्झॅक्ट होणार आहे म्हणजे निगेटिव्हचं तुमचे जे इलेक्ट्रॉन असेल ते काय करणार आहे ती एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे. ते रेज जे आहे ते काय करणार आहे ऍब्झॉर्ब करणार आहे आणि ऍब्झॉर्ब केल्यानंतर जी रिमेनिंग जी लाईट आहे ओके जी शिल्लक राहिलेली लाईट ती काय करणार आहे पुढे डिक्टेटरला पास करणार आहे. ओके म्हणजे I0 जर तुम्ही लाईट ऍब्झॉर्ब केली अननोन सॅम्पलनं त्यातनं फक्त काय होणार आहे आय व्हॅल्यू किंवा आय रेज फक्त काय होणार पुढे पास होणार आहे आणि त्यातली जी मेजर सोर्स आहे म्हणजे त्या काय करणार आहे अननोन सॅम्पलनं ऍब्झॉर्ब केला. ऍब्झॉर्ब तुमचे जे अननोन सॅम्पल असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉन संख्या जास्त असेल तर ते काय करणार आहे ते लाईटची व्हॅल्यू ही जास्त ऍब्झॉर्ब करणार आहे. तर तुम्ही तसं ब्लँक मध्ये बघितलं तर ब्लँक मध्ये काय असणार आहे तिथे पूर्ण झिरो म्हणजे ब्लँक सॅम्पल असल्यामुळे जेवढी लाईट तुमच्या क्युवेट मध्ये गेली तेवढी लाईट काय करणार आहे बाहेर पडणार आहे. तसं अननोन सॅम्पल मध्ये काय असणार आहे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल कॉन्सन्ट्रेट म्हणजे इलेक्ट्रॉनचं पर्सेंटेज किती आहे त्यानुसार तुमचं लाईटचं काय राहणार आहे ऍब्झॉर्प्शन राहणार आहे. फॉर एक्झाम्पल I0 लाईट जर तुम्ही पास केली तर त्यातनं फक्त आयच गेली म्हणजे 100% जर तुम्ही लाईट पास केली आणि त्यातल्या 80% जर त्यात ऍब्सॉर्ब केली तर फक्त रिमेनिंग 20% काय राहणार आहे लाईट पुढे पास होणार आहे. ती लाईट पुढे कुठे पास होणार आहे डिक्टेट करत किंवा त्याला काय म्हणायचं PMT फोटो मल्टिप्लायर ट्यूब. ओके हे झालं तुमचं सिनेरिओ मी तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा सॅम्पल रन केल्यापासून. ओके फर्स्ट सोर्स असणार आहे सेकंड सिल्ट ओके म्हणजे तेवढे स्ट्रेट लाईन तुमचे ते प्रिझमला पास होणार आहे. देन मोनोक्रोमॅटर मध्ये काय असणार तुमचे प्रिझम असणार आहे. त्या प्रिझम मध्ये काय डिफरंट वेवलेंथचे लाईट प्रोड्यूस होणार आहे. ओके तुम्हाला कोणती वेवलेंथ पाहिजे हे काय करायचं तुम्ही चॉईस करायचं. चॉईस केल्यानंतर तीच वेवलेंथ काय राहणार आहे ह्या सिल्ट मधून पास होणार आहे आणि पुढे पास केल्यानंतर हे सेपरेटर काय करणार आहे त्या लाईटचं 2 विभाजन करणार आहे. म्हणजे एक लाईट तुमच्या ब्लँक कडे पाठवणार आहे म्हणजे ब्लँक सॅम्पल असेल त्याला आणि दुसरी जी रिमेनिंग लाईट आहे किंवा रेज आहे ही काय करणार तुमच्या अननोन सॅम्पलला काय करणार आहे सेंड करणार आहे. ओके आता ब्लँक सॅम्पल असेल तर ब्लँक मध्ये काय असणार आहे ऑनली डिस्टॉर्टर असणार आहे त्यामुळे त्यात काय ऍब्झॉर्बशन म्हणजे 0% ऍब्झॉर्प्शन असणार आहे. त्यामुळे जेवढी लाईट ऍब्झॉर्ब केल्या तेवढी लाईट काय करणार पुढे पास करणार आहे तो म्हणजे I0 जर लाईट त्याने ऍब्झॉर्ब केली तर I0 लाईट काय करणार आहे पुढे डिक्टेटर पास करणार आहे. तसं अननोन सॅम्पल मध्ये काय होणार आहे जर I0 लाईट तुम्ही पास केली तर त्यातले अननोन सॅम्पल काय करणार आहे जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढे काय होणार आहेत पॉझिटिव्ह होणार आहे. ओके जेणेकरून ते लाईट ऍब्झॉर्ब करतील आणि ऍब्झॉर्ब केल्यानंतर रिमेनिंग जी लाईट आहे ती पुढे काय करणार आहे डिक्टेटर किंवा PMT फोटो मल्टिप्लायर ट्यूब काय करणार आहे पास करणार आहे. ओके त्यालाच काय आणायचं स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके मोनोक्रोमॅटर. आता सेलचं फंक्शन काय असणार आहे ऑप्टिकल सेल विथ बँड विड्थ
तुम्हाला लाईट सेंड करायची आहे ती काय असली पाहिजे, तुमची स्टेट असली पाहिजे. सेलेक्ट लाईट इज अगेन अलाउड टू पास थ्रू दिस shield. Okay. Then reproductivity of the absorption values increase as the shield width decreases. The next QIT. The next QIT. Okay. आता क्युएट मध्ये काय असणार आहे, जर तुम्ही थर्ड सेमिस्टर प्रॅक्टिकल केला असेल क्युएटचं, ओके, तर त्यातले काय असणार आहे, एक साईड ही काय असणार आहे, रफ असणार आहे. ओके. आणि सेकंड जे असणार आहे ती काय असणार आहे, ट्रान्सफरन्स असणार म्हणजे क्लीन असणार आहे. ओके. जे ट्रान्सफरन्स असेल त्यात काय तुमचे रेस हे पास होणार आहे. देन फर्स्ट ब्लँक सॅम्पल असेल किंवा कंट्रोल सॅम्पल असेल तर त्यातनं काय होणार आहे, जेवढी लाईट ऍब्झॉर्ब केली आहे तेवढी लाईट काय होणार आहे, पुढे पास होणार आहे. ओके. कोणत्यामध्ये, फक्त ब्लँक सॅम्पल मध्येच. समजा I0 लाईट तुमच्या लॅम्प पासून किंवा तुमच्या लाईट सोर्स पासून तुम्हाला जर ऍब्झॉर्ब झाली क्युएट मध्ये तर तेवढी लाईट काय होणार आहे, पुढे पास होणार आहे. त्याला काय म्हणायचं, ब्लँक सॅम्पल किंवा कंट्रोल सॅम्पल. आता सॅम्पल फॉर अननोन, आता अननोन सॅम्पल जर असेल तर त्याच्यामध्ये किती % इलेक्ट्रॉन असतील किंवा किती ऍब्झॉर्प्शन असेल हे तुम्हाला काय सांगता येत नाही. ओके. जर लॅम्प पासून जर एखादी लाईट आली, फॉर एक्झाम्पल I0 लाईट आली, त्यातले इलेक्ट्रॉन किती ऍब्झॉर्ब करतील हे तुम्हाला सांगता येत नाही. ओके. आणि जी रिमेनिंग जी लाईट आहे ती ट्रान्समिट होणार आहे पुढं, म्हणजे एवढी लाईट ऍब्झॉर्ब झाल्या त्याच्यावर काय असणार, तुमचा डिक्टेट करून तुम्हाला रिझल्ट पुढं डिस्प्ले होणार आहे. ओके. आता एक क्युएट आहे. आता क्युएटच्या दोन्ही एक साइड म्हणजे समोरासमोर काय असणार आहे, पूर्ण क्लीन असणार किंवा ट्रान्सपरन्सी असणार आहे. आणि रिमेनिंग टू साइड काय असणार आहे, ह्या रफ असणार आहे. ओके. ह्या रफला तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ट्रान्सपरन्सी असेल त्या रेजच्या साईडला तुम्हाला काय करायचं, स्टँड करायचे त्या सेलमध्ये. ते स्पेक्ट्रोफोटोमीटर्स. ओके. आता इथे सिंगल बीम आणि डबल बीमचं ओके तुम्हाला डायग्राम दिलेले आहे. जे आता आपण स्टडी केली ती काय असते तुमची डबल बीमची डायग्राम आपण स्टडी केली. आता इथं दोन डायग्राम आहेत स्पेक्ट्रोफोटोमीटरच्या, सिंगल आणि डबल. फक्त एकच चेंज आहे, सिंगल मध्ये काय असणार आहे, तुमचा रेफरन्स सेल आणि सॅम्पल सेल हे काय असणार आहे, एकच असणार आहे. ओके. तुमची जी मेन लाईट आहे ती रेफरन्स सेल मध्ये पण पास होणार आहे, परत सॅम्पल सोल्युशन मध्ये पण पास होणार आहे. तसं डबल बीम मध्ये काय असणार आहे, जे सेपरेटर असणार आहे, सेपरेटर किंवा जे प्रिझम असणार आहे ती काय असणार आहे, त्या लाईटचं कन्वर्जन करणार आहे. ओके. जी तुमची मोनोक्रोमॅटिक पासून जी लाईट येणार आहे किंवा डिफरंट वेव्हलेंथ येणार आहे ती काय राहणार आहे, सेपरेटर आहे काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे त्या लाईटचं. तसं सिंगल मध्ये काय असणार आहे, त्यामध्ये रेफरन्स सेल एकच असणार आहे, एक तर ब्लँक असणार आहे किंवा अननोन सॅम्पल असणार आहे. ते तुम्हाला काय करायचं, पुढे पास करायचं. जसं आपण स्पेक्ट्रोफोटोमीटर 119 स्टडी केलता. ओके. ती कसं तुमचं सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, त्याच्यामध्ये फक्त तुमचे सेलच 1 by 1 आहे, त्यातून तुम्ही काय करू शकता, ते सॅम्पल रन करू शकता. आणि डबल मध्ये फक्त काय असणार आहे, सेपरेटर असणार आहे. सिंगल मध्ये सेपरेटर नसणार आहे, ते फक्त सिंगल लाईट प्रोड्यूस करणार आहे फॉर स्टार्ट टू एंड पर्यंत. तसं डबल मध्ये काय असणार आहे, त्या लाईटचं विभाजन होणार आहे. एक लाईट तुमची जाणार आहे रेफरन्स सेलला म्हणजे ब्लँक सॅम्पलला, दुसरे लाईट जाणार तुमच्या सॅम्पलला. ओके. देन डिफरन्स ऑफ ऍम्प्लिफायर म्हणजे तुमचं तिथे डिक्टेट करणार आहे. देन ट्रान्समिटन्स, जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर लाईट अब्झॉर्प्शन काय होणार आहे, जास्त होणार आहे. आणि तुमचं ट्रान्समिशन म्हणजे तुमची लाईट जी पुढे पास होणार आहे ती काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके. आता इथे तुम्ही फर्स्ट ग्राफ बघू शकता. ओके. लेफ्ट साइडचा जो ग्राफ आहे तो काय असणार, तुमचा ट्रान्सफरन्स असणार आहे म्हणजे ट्रान्समिटन्स.
एखादं अननोन सॅम्पल मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ती पुढे पास होणारी लाईट हे काय असणार कमी असणार. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, ओके, कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं इन्क्रीज होत झालं तर तुमची जी लाईट आहे ती काय राहणार आहे तुमची कमी पास होणार आहे. ओके, ट्रान्समिट म्हणजे आय अपॉन आय झिरो त्याच्या ऑपोजिट काय असणार आहे ऍब्सॉर्बन्स असणार आहे. ओके, जसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसं तुमचं काय राहणार आहे ऍब्सॉर्प्शन हे जास्त होणार आहे किंवा जास्त इन्क्रीज होणार आहे. ते जर आपण काय करतो डायग्राम यूज करतो किंवा जो ग्राफ आहे तो आपण स्टँडर्ड सोल्युशन साठी काय करतो यूज करतो. ओके, अननोन सॅम्पल त्यानुसार आपण जे कॅल्क्युलेशन जे असेल रिमेनिंग पार्ट ते आपण सेकंड ग्राफ जो आहे आपला ऍब्सॉर्बन्सचा त्याचे आपण काय करतो कम्प्लीट करतो. ओके, जर एखाद्या अननोन सॅम्पलचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, ओके, तर त्याचं ऍब्सॉर्बन्स काय राहणार आहे इन्क्रीज राहणार आहे. ट्रान्समिटर्स अँड ऍब्सॉर्बन्स is relatively proportional to each other. Okay, आता टाइप्स ऑफ आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर सिंगल बीम अँड डबल बीम. मग काय सांगितल्या पद्धतीनं फक्त एकच लाईट टॉप टू एंड पर्यंत म्हणजे सुरुवातीपासून 30 लाईट काय करणार आहे शेवटपर्यंत प्रोड्यूस होणार आहे, त्याला काय म्हणायचं सिंगल बीम. आणि डबल बीम मध्ये काय असणार आहे तुमचं फक्त सेपरेटर असणार आहे, त्या लाईटचे काय करणार आहे विभाजन करणार आहे. ओके, त्यातले एक लाईट तुमची काय जाणार आहे कंट्रोल पॅनल म्हणजे तुमचं ब्लँक सॅम्पल असेल, दुसरी लाईट जाणार तुमचे फॉर ए अननोन सॅम्पल तिथे तुमची रन होणार आहे. देन वर्किंग कॅलिब्रेशन. आता कॅलिब्रेशन म्हणजे काय करायचं ते तुमचे स्टँडर्ड असेल 10 ppm 20 30 40 हे काय करायचं तुमचे सगळे स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे तुम्हाला त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन नोन आहे माहित आहे असते काय करायचं सॅम्पल सुरुवातीला रन करायचं आणि ते कॅलिब्रेशन करायचं ऑफ द नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट दॅट हॅज टू बी डिटरमाइंड इन ए टेस्ट ट्यूब. ओके, टेस्ट ट्यूब किंवा तुमच्या क्युवेट मध्ये हे काय करायचं सगळे सॅम्पल रन करायचे. फॉर दिस स्टँडर्ड सोल्युशन आर फिल्ड इन क्युवेट्स अँड प्लेस्ड इन द क्युवेट होल्डर in the spectrophotometer that is similar to the calorimeter. तुमचे जे टेस्ट ट्यूब सोल्युशन किंवा टेस्ट ट्यूब मध्ये जे स्टँडर्ड सोल्युशन असतील ते डिफरंट रेंजचे असतील. ओके, 10 20 30 40. ओके, ते जे स्टँडर्ड सोल्युशन असेल ते काय करायचे क्युवेट मध्ये घ्यायचे आणि क्युवेट होल्डरला काय करायचं सेट करायचं ऑन अ स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, रे दी लाईट विथ ए स्पेसिफिक वेव्हलेंथ. तुम्हाला कोणती लाईट पाहिजे किंवा एखादं फॉर एक्झाम्पल तुम्हाला कार्बोनेट करायचं असेल किंवा एखादं स्टार्च करायचं असेल तर स्टार्चची किती आहे 680 नॅनोमीटर वेव्हलेंथ ही काय फिक्स आहे. 780 लाच काय होणार तुमचं स्टार्च डिटेक्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्टार्च जर काढायचं असेल तर 780 वेव्हलेंथ तुम्हाला काय केली पाहिजे सेट केली पाहिजे. ती पहिला काय करायचं सेट करायचे. ओके, रे ऑफ द लाईट विथ स्पेसिफिक वेव्हलेंथ इन डायरेक्शन टुवर्ड द सोल्युशन आणि ती सेट केल्यानंतर काय करायची रे ऑफ लाईट पास ती काय करायची तुमच्या क्युवेट मधून पास करायची थ्रू सिरीज ऑफ ए डिफ्रॅक्शन पेंटिंग प्रिझम अँड मिरर्स. आता काही स्पेक्ट्रोफोटोमीटर काय असणार तुमचं ग्रेडिंग असणार आहे प्रिझम असणार आहे किंवा मिरर असणार आहे. ओके, मोस्टली स्पेक्ट्रोफोटोमीटर काय असणार आहे प्रिझम हे प्रेझेंट असणार आहे देन टू द सोल्युशन. these mirrors are due to navigation of the light in this spectrophotometer. The next, when the monochromatic light reaches the cuvette, some of the light is reflected. Okay, some part of the light is absorbed by the solution and remaining part is transmitted through the solution which falls on the photo detector system. त्यातली काय लाईट पास होणार आहे किंवा एखादी लाईट रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, आणि जे ऍब्झॉर्प्शन जे करून जी लाईट शिल्लक राहिली किंवा रिमेनिंग जी लाईट आहे ती काय करणार आहे पुढे डिक्टेटरला प्रोव्हाइड होणार आहे. त्यानुसार तुम्हाला काय भेटणार त्याचे रिडिंग भेटणार आहे. टू फोटो डिटेक्टर सिस्टीम मेजर द इंटेन्सिटी ऑफ द ट्रान्समिटेड लाईट अँड कन्वर्ट्स इट इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स दॅट आर सेंट टू ए गॅल्व्हनोमीटर. त्याला पुढे काय आणायचं गॅल्व्हनोमीटर म्हणजे तुमचा जो डिटेक्टर असणार आहे की तुमची जी रिडिंग किती आहे किंवा किती लाईट प्रोड्यूस केली आहे किंवा किती ऍब्झॉर्ब केली त्या लॅम्प पासून लाईट किती सोडली आणि त्या सोल्युशन किती ऍब्झॉर्ब केली पुढे रिमेनिंग ची लाईट आहे ती किती पास केली हे तुम्हाला कोणता आणत सगळं गॅल्व्हनोमीटर. दॅट डिजिटल रिप्रेझेंटेशन ऑफ द इलेक्ट्रिकल सिग्नल्स इज द ऍब्सॉर्बन्स ऑर ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द सोल्युशन अनालायझड. ओके, त्यानुसार तुमचं काय होणार आहे अनालायसिस होणार आहे त्या अननोन सॅम्पलचं.
by plotting a standard graph. Okay, by plotting a standard graph or calculating using the formula. आता थर्ड सेमला तुम्ही हा स्पेक्ट्रोफोटोमीटरचा अनालिसिस किंवा त्याचं प्रिन्सिपल किंवा तुम्ही जे वर्किंग बघितलेलं आहे फर्स्ट काय करा तुमचा स्टँडर्ड सोल्युशनचा ग्राफ तयार करायचा आणि ते अननोन सॅम्पल कुठे येते त्या ग्राफवर ते सर्च करून काय करायचं तुमचं जे ऍब्सॉर्बन्स आहे ते काय करायचं तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आणि ते नेक्स्ट कॅल्क्युलेटर आता स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि कॅल्क्युलेटर यांचं काय प्रिन्सिपल सेम आहे A calorimeter is used for these measures the absorbance of a particular wavelength of a light by a specific solution. It is commonly used, okay, to determine the concentration of a known solute in a given solution by the application by Beer's-Lambert law. We state the concentration of a solute is proportional to the absorption. आता स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि कॅल्क्युलेटरचे काय प्रिन्सिपल्स आणि ऍब्झॉर्बन्स हे काय असतात सेम असणार आहे यात पण आपण काय करणार डिफरंट वेवलेंथ हे काय करून सेट करून तुमचं अननोन सॅम्पल असेल त्यातले काय करणार पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करणार आहे फॉर यूज दी बियर्स अँड लॅम्बर्ट्स लॉ आता हे एक पिक्चर आहे कशाचा कॅल्क्युलेटरचा ओके आपल्या लॅबमध्ये पण एक कॅल्क्युलेटर प्रेझेंट आहे ओके त्याचं अपग्रेडेशन झाल्यामुळे काय झालं ते सॅम्पल ऑर्डर ह्याच्यामध्ये फक्त एक सॅम्पल आपण हाताने मिळून करू शकतो देन ऍब्सॉर्बन्स स्केल वेवलेंथ डायल पॉवर स्विच ऑन अ कंट्रोल लाईट कंट्रोल वेवलेंथ कंट्रोल ओके किंवा वेवलेंथ डायल देन कंपोनंट्स ऑफ ए कॅल्क्युलेटर जसे स्पेक्ट्रोमीटरचे कंपाऊंड्स आहेत सिमिलरली तसेच कंपाऊंड कसे असणार कॅल्क्युलेटरचे आहेत ओके लाईट सोर्स परत सील्ड देन लेन्स फिल्टर ते तुमचे सॅम्पल क्युवेट आणि फोटो सेल आणि आउटपुट म्हणजे तुमचं डिटेक्टर की जेणेकरून तुम्हाला ते रिडिंग भेटणार आहे ते फक्त तुम्हाला डिक्टेट करणार आहे त्या सॅम्पल मध्ये फक्त स्पेक्ट्रोफोटोमीटर काय असणार तुमचे प्रिझम असणार आहे किंवा मिरर असणार आहे फक्त कॅल्क्युलेटर मध्ये फक्त ओनली वन लेन्स आर युज्ड स्पेक्ट्रोफोटोमीटर डिफरंट टाईपचे आपण लेन्स मिरर असतील किंवा प्रिझम असतील हे काय करू शकतो यूज करू शकतो फर्स्ट लाईट सोर्स देन सील्ड एक स्पेसिफिक लाईट फक्त सील्ड मध्ये पास होणार आहे ते मिरर आता मिरर मध्ये काय डिफरंट वेवलेंथ तयार होणार आहेत जसं आपण कॅल्क्युलेटर मध्ये बघितलेलं मोनोक्रोमॅटर मध्ये बघितलं त्याच पद्धतीनं फक्त एकच लाईट त्यात प्रोड्यूस होणार आहे आणि ते लाईट कोण होणार फिल्टर पासून क्युवेटला हे फिल्टर काय करणार आहे जे रिमेनिंग लाईट्स आहेत ते काय करणार आहे ऍब्झॉर्ब करणार आहे किंवा त्यांना अवॉइड करणार आहे आणि त्यांना रिफ्लेक्ट करणार आहे फक्त एकच जी वेवलेंथ आहे जी आपल्याला रिक्वायरमेंट आहे तीच लाईट काय करणार पुढे प्रोड्यूस करणार आहे ती पुढे क्युवेट मध्ये प्रोड्यूस करणार आहे ओके जे तुमचं अननोन सॅम्पल असेल ओके त्यातनं फोटो सेल आता ह्यात किती ऍब्झॉर्ब झाली फॉर एक्झाम्पल आय झिरो असेल आणि यात फक्त आय लाईट पास पुढे गेली ती काय करणार फोटो सेल कन्व्हर्जन करणार आहे आणि ते पुढे डाटा तुमचा आउटपुटला जाणार आहे तुम्हाला तो डाटा जो आहे तो इथे आउटपुटला डिस्प्ले होणार आहे कॅल्क्युलेटर मध्ये ह्याच्यामध्ये पण सेम प्रिन्सिपल आहे स्पेक्ट्रोफोटोमीटरचं आहे आणि कॅल्क्युलेटरचं ओके फर्स्ट प्रॅक्टिकल प्रिन्सिपल्स अँड ऍप्लिकेशन ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर आता प्रिन्सिपल्स म्हणजे त्याच्यामध्ये स्टडी काय करायचं त्याला की ते हाऊ टू वर्क म्हणजे वर्क कसं करतं त्याचे कंपाऊंड्स कोणते कोणते आहेत आणि ती प्रोसेस काय तुम्ही एखादं सॅम्पल रन केल्यापासून त्याचा रिझल्ट येऊपर्यंत त्यामध्ये कोणते कोणते चेंजेस होते किंवा त्याची काय प्रोसिजर आहे हे काय करायचं स्टडी करायचं आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये ओके आता स्पेक्ट्रोफोटोमीटर हे दोन टाईपचे आहेत एक युव्ही आणि क्विजिबल युव्ही म्हणजे काय अल्ट्रा रेज ओके
अल्ट्रा रेंज किती असणार आहे 200 to 400 नॅनोमीटर. आणि विजिबल म्हणजे काय असणार तुम्ही जे नेकड आय नुसार तुम्ही ते बघू शकता. ओके त्याची रेंज किती आहे 400 to 800 नॅनोमीटर. ओके नेक्स्ट आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर 119 UV-VIA स्पेक्ट्रोफोटोमीटर 119. हा जो स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे ओके तो सध्या आपल्या लॅबला अवेलेबल आहे प्रेझेंट आहे. तुम्ही थर्ड सेमिटरला ह्याच्या अनालिसिस पण केलेला आहे. प्रोटीन स्टार्च असेल ओके किंवा कार्बोहायड्रेट असेल आणि डिफरंट वेवलेंथला. आता हे जे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे हे पूर्ण कसं आहे पीसी बेस्ड आहे. म्हणजे ओके पीसी बेस्ड म्हणजे काय ह्याच्या कुठे डिस्प्ले नाही किंवा एखादं कीपॅड नाही. हे पूर्ण कसं चालते पीसी बेस्ड चालते. आता लास्टला जर तुम्ही बघितलं एंडला थोडं झूम करून बघितलं तुमच्या मोबाईल मध्ये ओके शेवटला जो आहे हा जो पार्ट आहे तिथे काय असणार तुमची लॅम्प असणार आहे. ओके आता लॅम्प कुठले असणार आहे एक युव्हीची लॅम्प असणार आहे आणि एक विजिबलची लॅम्प असणार आहे. ओके मी जिथे मार्क केलं तुम्ही बघू शकता. तुम्ही जर स्पेक्ट्रोमीटर चालू केला आणि त्या सिस्टॉनिक मधून सॉफ्टवेअर मधून ऑन केलं तर फर्स्ट युव्हीची लाईट लागणार आहे सेकंड विजिबलची लाईट लागणार आहे. अशा दोन लाईट तिथे काय राहणार प्रोड्यूस होणार आहे आणि ते चालू केल्यानंतर तुम्हाला ते दिसते पण ते लॅम्पची लाईट त्यातून पास होते तुम्हाला ते दिसते. ओके आणि जो सेकंड आहे सेकंड जो आहे तो काय असणार तुमचा क्युवेटचा सेल असणार आहे. ओके तुम्ही जर ओपन करून बघितला असेल थर्ड सेमिटर वगैरे प्रॅक्टिकल तुम्ही कंडक्ट केला असेल तर त्यात 5 क्युवेट ॲट अ टाइम काय रन होऊ शकते. ओके त्याला काय म्हणायचं सेल क्युवेट सेल. आणि हे पूर्ण कसं आहे पीसी बेस्ड आहे. आता पीसी मध्ये काय असते या सिस्टॉनिक सॉफ्टवेअर आहे. ओके सिस्टॉनिक 119 हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले की हा जो स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे त्या सॉफ्टवेअरचा काय राहतो वर्किंग राहतो किंवा रन होतो. देन डेफिनेशन आता एक्झॅक्ट डेफिनेशन काय A spectrophotometer is an instrument that measures the amount of light absorbed by sample. Okay, the main purpose काय to measure the amount of light. फक्त काय करणार आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर फक्त लाईट त्या सॅम्पलने किती ऍब्झॉर्ब केले हे करणार आहे. ओके जे अननोन सॅम्पल असते तुमचं त्या अननोन सॅम्पलने किती लाईट ऍब्झॉर्ब केली जे फर्स्ट मोनोक्रोमॅटर पासून लाईट किती पुढे सोडली आणि त्या सॅम्पलने किती ऍब्झॉर्ब केली आणि पुढे किती डेटेकडे सोडली हे फक्त काय करणार तुम्हाला तो सांगणार आहे. देन स्पेक्ट्रोफोटोमीटर टेक्निक्स आर यूज्ड टू मेजर the concentration of the solute in a solution by measuring the amount of light that is absorbed by the solution in a cuvette placed in a spectrophotometer. अशा क्युवेट त्या स्पेक्ट्रोफोटोमीटर प्लेस्ड आहे त्यातून किती लाईट पुढे पास गेली आणि किती ऍब्सॉर्ब आहे हे फक्त तुम्हाला काय करायचं मेजर करायचं आहे विथ हेल्प ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर. पीसी बेस्ड UV-VIA स्पेक्ट्रोफोटोमीटर टाइप 119. आता ॲल्नॉल बॅकमन काय केलं फर्स्ट टाइम इन्व्हेंट केलेलं आहे 1941 ला. देन क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ एनालाइट म्हणजे ऍब्सॉर्बन्स किती गेले किंवा किती कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशन मध्ये आहे आणि पुढे किती पास केलं हे तुम्हाला काय करायचं स्टडी करायचं. तिचं मेन प्रिन्सिपल आहे ऍब्सॉर्बन्स. ओके मेन प्रिन्सिपल काय ऍब्सॉर्बन्स आहे. किती लाईट प्रोड्यूस केली किती ऍब्झॉर्ब करून पुढं किती पास केले.
देन रेंज, आता दोन रेंज आहेत, एक युव्ही आणि एक विजिबल. आता युव्ही म्हणजे काय, 200 to 400, विजिबल 400 to 800, जेणेकरून आपण आपल्या नेकडे आईजने काय करू शकतो, बघू शकतो विजिबल रेज. then principles, दोन types, visible and UV spectrophotometer. then light source, deuterium hydrogen lamps, then filament lamp and X-ray lamps. ओके, या तीन प्रकारचे लाईट्स यूज करू शकता. सॅम्पल कंटेनर्स, तुमचे सॅम्पल कंटेनर कुठले कशात घेऊ शकता काय, क्युबिट्स मध्ये, प्लास्टिक, ग्लास आणि क्वार्टर्स, यात तुम्ही कोणतेही एखादं यूज करू शकता. मोस्टली क्युबिट्स आर यूज्ड. ओके, देन मोनोक्रोमॅटर. आता मोनोक्रोमॅटर मध्ये काय राहणार आहे, सिंगल बीम, म्हणजे तुमच्या लॅम्प पासून जी लाईट पास होते, ओके, त्या लाईट्स काय करणार आहे, डिफरंट वेवलेंथ नुसार काय करणार ते प्रोड्यूस करणार आहे. ओके, मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा म्हणजे कलर, डिफरंट कलर जे काय राहणार आहे त्यातून लाईट पास होणार आहे. आता हे जे डिफरंट कलर्स आहेत त्या प्रत्येकची काय असणार आहे, वेवलेंथ वेगळी असणार आहे. लॅम्बडा फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4 to 7, ही काय असणार, डिफरंट वेवलेंथ असणार आहे. त्याला काय म्हणायचं, मोनोक्रोमॅटर. आणि तुम्हाला यातले कोणती रिक्वायरमेंट आहे, म्हणजे तुम्हाला कोणती नेसेसरी आहे, ती लाईट काय करायची, चॉईस करायची, आणि तीच लाईट पुढे काय करायची, पुढे फॉरवर्ड करायची. आणि बाकीचे जे रिमेनिंग जी लाईट्स आहेत त्यांना काय करायचं, रिफ्लेक्ट करायचं, किंवा जे सिल्ट आहे, सिल्टचे साइन काय करायचं, त्यांना रिफ्लेक्ट करायचं, त्यांना काय करायचं, परत रिफ्लेक्ट करायचं. आणि तुम्हाला कोणती रिक्वायरमेंट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लॅम्बडा 4 जर रिक्वायरमेंट आहे, समजा 720 नॅनोमीटरची, तर तीच काय करायचे, रेस पुढे पास करायची त्या सिल्टनुसार. आणि बाकीच्या समजा T1, T2, 3T आणि T5, T6 आणि T7 हे काय करायचं, रिफ्लेक्ट करायचे, म्हणजे बॅक साईडला परत काय करायचं, फॉरवर्ड करायचं. आणि फक्त एकच जी बीम आहे किंवा एकच जे रेज आहे लॅम्बडा 4, तीच काय करायची, पुढे पास करायची. देन इन्स्ट्रुमेंट. आता सोर्स हा तुमचा लॅम्प असणार आहे, मग तुम्हाला विजिबल पाहिजे असेल तर टंगस्टन लॅम्प यूज करायचा, जर युव्ही पाहिजे असेल तर हायड्रोजन किंवा डेटोरियम लॅम्प यूज करायचा, आणि जर इन्फ्रारेड पाहिजे असेल तर ग्लोबल लॅम्प हा तुम्ही यूज करू शकता. असे 3 लॅम्प वेगवेगळे आहेत, विजिबल साठी लॅम्प वेगळा आहे, युव्ही साठी लॅम्प वेगळा आहे, आणि इन्फ्रारेड यासाठी लॅम्प वेगळा आहे. ओके, आता लॅम्प सिलेक्ट केल्यानंतर जो फर्स्ट सेल्ट आहे त्यातलं जे तुमची स्टेट जी रेज आहे तीच फक्त सिलेक्ट करायची आहे. ओके, आणि ती सिलेक्ट केल्यानंतर तुमची प्रिझम किंवा तुमचा जो मोनोक्रोमॅटर आहे त्या तुमची लाईट पास झाली की डिफरंट वेव्हलेंथच्या तुम्हाला रेज भेटणार आहेत. त्यात फक्त तुम्हाला जे रिक्वायरमेंट असेल तीच फक्त लाईट काय करायची, सिलेक्ट करायची, आणि ती पुढे काय करायची, सेपरेटरकडे पुढे पास करायची. आता सेपरेटर काय करणार आहे, ते जो लाईट पास आलेले ते काय करणार आहे, 2 डिवायडेशन करणार आहे ऑन अ सेम रेंज मध्ये, आणि एक डिवायडेशन किंवा एक जे रेज आहे तुमचं जे ब्लँक सोल्युशन असेल त्या ब्लँक सोल्युशनला काय करणार आहे, पुढे फॉरवर्ड करणार आहे. आणि दुसरं जे लाईट असणार रिमेनिंग दुसरी राहिलं हे तुमचे सॅम्पल सोल्युशन असेल, ओके, त्या सॅम्पल सोल्युशनला पुढे पास करणार आहे. आता ब्लँक सोल्युशन मध्ये काय असणार आहे, डिस्टॉर्टर असणार आहे ओनली, ओके, किंवा रेफरन्स आहे, त्यामुळे त्यात कॉन्सन्ट्रेशन काय नसणार आहे, त्यामुळे त्यात लाईट ऍब्झॉर्बन्स होणारच नाही. त्यामुळे जेवढी लाईट क्युएट मध्ये एंट्री केली आहे तेवढीच लाईट काय राहणार आहे, तिची एक्झिट होणार आहे. ओके, समजा 100% जर लाईट ऍब्झॉर्ब केली, कारण त्यात ब्लँक मध्ये काय नसल्यामुळे 100% लाईट काय राहणार आहे, पुढे पास होणार आहे. त्यामुळे त्यात कंट्रोल किंवा ब्लँक मध्ये काय राहणार, 0% ऍब्झॉर्बन असणार आहे, आणि तेच पुढे काय राहणार आहे, डिक्टेटकडे जाणार आहे, म्हणजे PMT, फोटो मल्टिप्लायर ट्यूब. ओके, आता अननोन सॅम्पल असेल तुमचं म्हणजे I0, तर I0 मध्ये समजा 100% जर लाईट आली त्यातलं ऍब्झॉर्बन्स समजा 40% यूज झाले, तर रिमेनिंग 60% लाईट काय राहणार आहे, पुढे डिटेक्टर पास होणार आहे. मग त्यानुसार तुम्हाला काय राहणार आहे, तो डिक्टेट करणार आहे सॅम्पल की किती लाईट ऍब्झॉर्ब केली आहे आणि किती लाईट पुढे सोडली. ओके, त्याला काय आणायचं, PMT, फोटो मल्टिप्लायर ट्यूब. आता क्युवेट्स, आता क्युवेट्स मी यूज केलेले आहेत 3rd सेमिस्टरला. त्यात ती 2 साइड असतील समोर समोर, हे काय असते रफ असते. ओके, आणि 2 साइड काय असते पूर्ण क्लीन असते. त्या क्लीन साइड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या रेस पास करायचे. ओके,
आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट जे आहे ब्लँक सोल्युशन, त्यात जेवढी लाईट ऍब्झॉर्ब झाली तेवढीच लाईट काय होणार आहे, पुढे पास होणार आहे. फक्त अननोन सॅम्पल जे असेल त्यातले काय राहणार आहे, इलेक्ट्रॉनिक एक्झायटेशन होणार आहे. म्हणजे निगेटिव्ह जे इलेक्ट्रॉन असतील ते काय करणार आहेत, लाईट ऍब्झॉर्ब करणार आहेत. जेवढे तुमचे इलेक्ट्रॉन जास्त असतील तेवढी लाईट तुमची काय राहणार आहे, ऍब्झॉर्बेशन जास्त होणार आहे. आणि ऍब्झॉर्ब करून झाल्यानंतर जे रिमेनिंग जी लाईट आहे ती पुढे काय करणार आहे, तुमचे ट्रान्समिट करणार आहे. ओके, जसं लाईटचं सोर्स आहे, म्हणजे एक क्युवेट असणार आहे. आता दोन हे असते स्पेक्ट्रोमीटर असते, एक सिंगल बीम असते एक डबल बीम असते. फक्त त्यात चेंज काय, फक्त डबल बीम मध्ये फक्त सेपरेटर असतो. तो सेपरेटर काय करतो, रेफरन्सला डिवायडेशन लाईट पाठवतो आणि रिमेनिंग जी लाईट आहे ते फक्त सॅम्पलला. आणि सिंगल मध्ये काय होणार आहे, फक्त जो मेन सोर्स आहे मोनोक्रोमॅटर पासून आला तोच लाईट तुमच्या रेफरन्स सेलला पण जाणार आहे. रेफरन्स सेलचा एकदा तुमचा रिझल्ट आला की रेफरन्स सेलचं सॅम्पल काढून तुमचं जे अननोन सॅम्पल असेल तिथे रन करायचं आणि सेम प्रोसेस फॉलो आहे. ओके, रेफरन्स सेल किंवा सॅम्पल सेल. फक्त डबलला काय असणार आहे, दोन क्युवेट सेल असणार आहेत. ओके, एका ठिकाणी तुम्ही सॅम्पल सोल्युशन यूज करू शकता आणि दुसऱ्या ठिकाणी अननोन सॅम्पल म्हणजे रेफरन्स सेल. देन ट्रान्समिटर्स अँड ऍब्सॉर्बन्स. आता फॉर एक्झाम्पल लाईट तुमची पुढे पास किती होते त्यानुसार तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होणार आहे. जर कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं, फॉर एक्झाम्पल 100 किंवा 80 जर कॉन्सन्ट्रेशन झालं तर पुढे जाणार लाईट हे किती असणार आहे, कमी असणार आहे. त्याला काय ट्रान्सपरन्सी. आणि ऍब्सॉर्बन्स, जर कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्यानुसार तुमचा ऍब्सॉर्बन्स काय राहणार आहे, या ग्राफवर. आता अननोन सॅम्पल असेल म्हणजे ट्रान्समिटर्स आणि ऍब्सॉर्बन्स हे काय रिलेटिव्ह प्रोपोर्शनल टू इच अदर, म्हणजे एकमेकाचे ते काय अपोजिट आहेत. आता सिंगल बीम मागा सांगितलेलं, डबल बीम फक्त जो मेन डिफरन्स आहे तो फक्त लक्षात ठेवायचा. त्याचं वर्किंग कसं आहे, फर्स्ट काय करायचं, कॅलिब्रेशन करायचं. जसं आपण प्रत्येक इन्स्ट्रुमेंट काय करतो, कॅलिब्रेशन करतो. भले पीएच मीटर का असणार ते काय करतो, आपण सुरुवातीला कॅलिब्रेशन करतो विथ यूज ऑफ डिफरंट स्टँडर्ड सोल्युशन. त्यानंतर मग जे आपले अननोन सॅम्पल असतील ते आपण रन करतो. हे जे आपण स्टँडर्ड सोल्युशन आहे हे कसले तुमचे नोन सोल्युशन आहेत, म्हणजे तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहित आहे. ओके, त्याला काय म्हणायचं, नॉन सोल्युशन किंवा नॉन कॉन्सन्ट्रेशन. लास्ट कॅलरीमीटर. कॅलरीमीटर आणि स्पेक्ट्रोमीटर प्रिन्सिपल एकच आहे. ओके, ऍब्सॉर्बन्स दी लाईट टू मेजर दी वेवलेंथ टू दी सोल्युशन. आणि बियर्स लॅम्बर्ट लॉ नुसार काय केलेलं आहे, त्याचा ग्राफ तयार केलेला आहे. आणि हे फार पूर्वी म्हणजे एन्शियंट टाइमला काय करायचे, यूज करायचे कॅलरीमीटर. म्हणजे याला स्पेक्ट्रोमीटरचा इन्व्हेंट नव्हता, त्याला काय करायचं, कॅलरीमीटर यूज करायचे. म्हणजे आता पण करते, पण शक्यतो स्पेक्ट्रोमीटर जास्त हा ऍक्युरेट रिडिंग तुम्हाला डिटेक्ट करतो. सॅम्पल होल्डर, वेवलेंथ डायल, पर पॉवर स्विच, ऑन कंट्रोल, लाईट कंट्रोल, वेवलेंथ कंट्रोल आणि ऍब्सॉर्बन्स ऑफ स्केल. जसे स्पेक्ट्रोमीटर डायग्राम आहे तसेच काय असणार आहे, कॅलरीमीटरची पण तुमची डायग्राम असणार आहे. सॅम्पल सोल्युशन, लाईट, लेन्स आणि आउटपुट. ओके, ठीक आहे. सर्वांना समजलं स्पेक्ट्रोमीटर. सर्वांना समजलं का स्पेक्ट्रोमीटर.